अहिल्यानगर जिल्ह्यातील जो अकोला तालुका आहे, अकोले तालुक्यातील जे ब्राह्मणवाडा गाव आहे, खरं तर तिथं 1 तारखेला अतिशय दुर्दैवी घटना घडली होती. ब्राह्मणवाडा गावातील ज्या काही महिला आहेत आदिवासी ठाकर समाजाच्या, मीनाबाई बाळशीराम मध्ये यांना त्यांच्या 2 मुलांना तसेच समाजातील अन्य काही जी काही मुलं होती त्यांना देखील गंभीर स्वरूपाची मारहाण खरं तर त्या ठिकाणी झाली होती. 1 तारखेला ही घटना झाली. बरं, मारहाण ज्यांनी केली, ज्यांच्यावर असा आरोप आहे, ते ब्राह्मणवाडा गावातील उपसरपंच असतील, पोलीस पाटील असतील व तिथले काही नागरिक असतील. या सगळ्यांचा खरं तर हा आरोप आहे. 1 तारखेला घटना घडून आज तारीख आहे 18. अद्यापही कोणताही गुन्हा या ठिकाणी दाखल झालेला नव्हता. उलट पक्षी तिथले जे काही ग्रामस्थ आहेत त्यांच्या दबावात येऊन किंवा त्यांच्या म्हणण्यानुसार अकोले पोलिसांनी खरं तर ह्या ज्या मीनाबाई मध्ये आहेत त्यांच्यावरच अकोले पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला होता. गेल्या 18 दिवस कोणतीही कारवाई या ठिकाणी होत नव्हती. या सगळ्याची माहिती जेव्हा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत लकीभाऊ जाधव यांना ही सगळी माहिती मिळाली आणि त्यांनी खरं तर आज अकोले पोलीस ठाण्यावर एक मोर्चाचं, एक निवेदनाची खरं तर नियोजन केलं होतं. आणि ह्या नियोजनासाठी काही वेळातच लकीभाऊ जाधव हे अकोले पोलीस ठाण्यामध्ये दाखल होणार आहेत. त्यानंतर तिथून पुढं काय काय हालचाली होत आहेत, काय काय घटना घडत आहेत, त्या सगळ्या घटना आम्ही आपल्यापर्यंत घेऊन येणार. ब्राह्मणवाडा येथील जी दुर्दैवी घटना झाली खरं तर त्या दुर्दैवी घटनेमध्ये ज्या मुलांना, ज्या युवकांना मारहाण झाली ती युवक देखील माझ्या समोर आहेत. जो वाद झाला, नेमकी जो पहिल्या दिवशी जो वाद झाला, तर या मुलाला म्हणजे जो मध्यताईंचा जो मुलगा आहे त्यांना पहिल्यांदा मारहाण झाली. नेमकी काय कारण आहे आपण त्याच्याकडे जाणून घेऊया. नेमकी काय झालं होतं? काही कारण नसताना त्याने आम्हाला मारहाण केली होती सुभाष गायकरनी. तर आम्ही सकाळी कारण नसताना असं कोणाला मारा? नेमकी काय तिथे वाद झाला होता का किंवा तुमची काय बाचाबाची झाली का? नाही, आमचं त्याची बाचाबाची काहीच नव्हती. असं गावात मॅटर झाला होता म्हणून आम्ही थांबलो. म्हणजे त्यांचाच काहीतरी वाद झाला होता आणि तुम्ही पाहायला थांबले होते? हा, पाहायला थांबलेला असताना तो त्यांचा वाद मिटल्यावर आम्ही ते म्हटले जा. आम्ही निघालो. आम्ही आमच्या कामासाठी चाललो होतो. आम्ही दुकानामध्ये थांबलो. तर तो वरतून आला, गाडीच्या बस काढायला लागला. मग त्याने गाडीच्या बस करता मी त्याचा हात पकडला फक्त. तर तेवढ्यात त्याने 1-2 कानाखाली मारल्या. गाडीची चावी घेऊन आहे म्हणून तुम्ही त्याचा हात धरला. तर त्याच्यावर तो म्हटला तुम्ही ठाकूरड्या या गावामध्ये दिसा म्हणे, तुमच्या तांगड्या तोडीतो म्हणे. आले कुठले भाईगिरी करायला आले का या गावामध्ये? केली त्यांनी. हा. तर सकाळचं आम्ही आई, मी आणि भाऊ ते कामावर चाललो होतो. तर विचारण्यासाठी थांबलो आम्ही. तर आई गेली असता त्याने लगेच आईला धरलं. मी लांब असल्यामुळं मग एवढं काही हे नाही झालं. त्यांच्यात काय बाचाबाच झाली ती. तर मग तिथूनच मारहाण सुरू झाली. तर मग आम्ही तिथं जवळपास गेलो तर आम्हाला पण मग मारहाण केली त्यांनी. ते मारहाण करता करता त्याने ग्रामपंचायतमध्ये नेलं. ग्रामपंचायतमध्ये दरवाजा लावून आम्हाला 4-5-6 पोरं होते तेवढ्यांना मारहाण केली व महिलाला मारहाण केली. मला एक सांगा, तुमचा वाद लक्षात येतोय की तुमच्या आदल्या दिवशी समजा बाचाबाच झाली, तुमच्या आई आणि तुम्ही दोघं भाऊ विचारायला गेले, यांना का मारलं? तुमचा काय त्याच्यामध्ये विषय होता? फोन केला मी याच्या नंबरवरून, त्याचा माझ्या नंबरवरून म्हणून याच्या नंबरवरून यांनी फोन केला. यांनी केला फोन का सरपंच कुठे गावात दिसते नाही म्हणून त्यांना बोलावलं होतं. तर मग ते एवढंच कारण झालं यांचं, फक्त यांनी याच्या नंबरवरून फोन केला, एवढंच झालं. नंबरवरून फोन केला म्हणून याला देखील मारहाण झाली? त्याला पण जिथं कामावर होता तिथून याला उचलून आणलाय. बर, हो. तू कुठे कामावर गेला होता? कामावर होतो, थोडं गावाच्या बाहेर होतो. तिथून त्यांनी आतमध्ये उचलून आणलं म्हणे, चल म्हणे तुझ्याकडे काम आहे, तुला बोलावून झालं म्हणे. आलो पण त्यांनी मागं पुढं न पाहता डायरेक्ट हाणमार चालू केली. अजून कोणाला मारहाण केली? हे दोघं भाऊ समजा. तुला काय म्हणजे म्हटले ते मारहाण करताना काय म्हणत होते? म्हणजे ते आईला ते खाली मारत होते ना, ते मी त्यांना सोडायला गेलो. त्यांनी मला पण धरलं, मग आतमध्ये घेऊन गेलो ग्रामपंचायत मध्ये. एकूण किती जणांना मारहाण झाली? 6-7 जण होते. 7 जण. अतिशय गंभीर हा सगळा प्रश्न आहे. खरं तर यांचं लक्षात येतं की यामध्ये त्यांच्या मुलांना मारहाण झाली म्हणून त्या विचारायला गेल्या असता याचे जे काही सहकारी होते इतर 2-3, त्या दोघांना देखील, त्या सगळ्याच सहकाऱ्यांना म्हणजे खाली रस्त्यावर तर मारहाण झाली. वरती ग्रामपंचायतमध्ये नेऊन देखील अमानुष पद्धतीने मारहाण झालेली आहे. आता या ठिकाणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत लकीभाऊ जाधव, त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आणि पुढील जी काय माहिती आहे त्या माहितीनुसार अकोले पोलीस जे आहेत ते आता संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्याचं काम या ठिकाणी करतायत. जी काही अपडेट असेल ते आम्ही तुमच्यापर्यंत काही वेळातच पोहोचू.
नक्की भाऊ, खरं तर ब्राह्मणवाड्यामध्ये 1 तारखेला मारहाण होते आदिवासी समाजातील काही भगिनींना किंवा युवकांना. आज 18 तारीख आहे. 18 तारखेपर्यंत त्या ठिकाणी गुन्हा दाखल होत नाही, उलट त्यांच्यावरच गुन्हा दाखल झालेला आहे. ज्यावेळेस तुम्ही आंदोलनाचा इशारा दिला किंवा आंदोलन केलं त्यानंतर खऱ्या अर्थाने कुठेतरी तो गुन्हा दाखल होतोय. काय सांगाल, नेमकी काय घटना आहे? आज खऱ्या अर्थाने 1 तारखेची घटना आहे आणि आज 18 तारीख आहे. म्हणजे हा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कायद्याचा आज वचक राहिला नाही या गुंडांवरती. आणि अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक खऱ्या अर्थाने निष्काळजी झालेले दिसतात मला. कारण अहिल्यानगरमध्ये खूप मोठ्या घटना करतात. एक पाथर्डीची पण एक आदिवासी भिल्ल समाजाची घटना होती, आपण बघितलं असेल. गुन्हा दाखल होत नव्हता, ते वंचित बहुजन आघाडीचा कोणतरी कार्यकर्ता होता, ते अंगावरती रॉकेल उतरून घेतलं आणि तिथं एक दुर्घटना घडली. म्हणजे असे जर SP अशा जिल्ह्यांमध्ये असतील तर जनता कशी सुरक्षित असणार आहे? कारण SP साहेबांच्या निष्काळजीपणामुळं आज या अहिल्यानगर जिल्ह्यात कोणत्या पोलीस स्टेशनला आदिवासींची केस घेतली जात नाही. कारण SPंना आदिवासी समाजावरती अन्याय होऊ द्यायचा आहे, आदिवासींची बाजूच मांडून घ्यायची नाही, आदिवासींचा गुन्हा दाखल करून घ्यायचा नाही. ह्या घटनेला जबाबदार SP आहेत. कारण त्यांनी 18 दिवस झालं त्यांच्या अकोले तालुक्याचे PI साहेबांनी गुन्हा दाखल नाही करून घेतला. आता वरच्या लोकांना माहीतच होतं, न्यूजला बातमी आली होती. SP का झोपा काढत होते का? त्यामुळं मी अहिल्यानगरचे SP त्यांचा मी जाहीर निषेध करतो. आणि अशा जर घटना घडत असतील आम्हाला SPंच्या विरोधात माननीय मुख्यमंत्र्यांकडे आवाज उठवावा लागेल. SPंनी आदिवासींच्या बाजूनी जागृत राहिलं पाहिजे, आदिवासींची केस घेतली पाहिजे आणि जे जे जबाबदार अधिकारी असतील त्यांना निलंबित केलं पाहिजे जर गुन्हा दाखल होत नसेल तर. म्हणजे आदिवासींच्या आयुष्यात संघर्ष झालेला आहे. म्हणजे घटना घडली, आंदोलन करायच्या नंतर गुन्हा दाखल होणार का? म्हणजे आदिवासीला गुराढोरासारखं मारायचं. त्या सुभाष गायकरनी 2 वर्षापूर्वी पण एक वाघमारेगा पवार नावाचा व्यक्ती होता कोणतरी, त्याला पण कपडे फाडूपर्यंत मारलं होतं. त्याचा कांद्याचा कसला व्यवसाय आहे, शेतकऱ्यांचे पैसे बुडवले. शेतकरी फोन करतात मला की आमचे पैसे बुडवले, आम्ही पण त्याचा पोस्ट गुन्हा दाखल करू. म्हणजे अशा घटनात. आणि हा शिंदे गटाचा एक गुंड आहे पाळलेला, तिथं अक्षरशः सरपंच आदिवासी समाजाचा आहे. त्या सरपंचाला कुठलाही अधिकार ठेवलेला नाही ह्या सुभाष गायकरनी. सगळे अधिकार याच्याकडे आहेत. नामधारी फक्त सरपंच ठेवलेला आहे त्या ब्राह्मणवाडे गावामध्ये. आणि सगळी टाळूवरचं लोणी त्या गावच्या जनतेचं खाण्याचं काम हा करतोय. आणि खऱ्या अर्थाने सुभाष गायकर सारखे जे जे गुंड असतील शिंदे गटाच्या नावाखाली किंवा कोणत्या पक्षाच्या नावाखाली दादागिरी करत असेल आदिवासी समाजावरती, त्यांना कायद्याच्या माध्यमातून ठेचायचं काम आम्ही लोक करणार. आणि आरोपीला कधी जात नसती, तो कुठल्या जातीचा असू द्या, तो माझा आदिवासी असला तरी चालेल, तो जर अन्याय करत असेल तर त्याला ठेचायचं काम केलं पाहिजे. आम्ही या छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात राहतोय. या सह्याद्रीत अधिक राघोजी भांगरे, राया ठाकरे यांनी रक्तरंजित क्रांतीचा इतिहास लिहिलेला आहे. बाबासाहेबांच्या संविधानाच्या माध्यमातून आज आम्ही न्याय मागायला आलेलो आहे. आणि PI साहेबांना आम्ही विनंती केलेली आहे, एवढे दिवस का लागले, एवढे दिवस होऊ नये, अजून गुन्हा दाखल होत नसेल तर आमचा कायद्याच्या बालेकिल्ल्यावरती विश्वास उडेल आणि आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल. तेव्हा कुठेतरी ह्या समाज बांधव एकत्र आल्याच्या माध्यमातून या सगळ्या समाज बांधवांची एकजूटता दिसून आज खऱ्या अर्थाने त्यांनी गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला आहे. काय पोलीस प्रशासन काय बोललं, म्हणजे तुमच्या आता काय चर्चा झाली? पोलिसांचे असेच उडवडचे उत्तरं, खरी घटना तुम्हाला माहीत नाही, असं झालं तसं झालं, मला बाकीचं काही माहीत नाही म्हटलं. ती एक आदिवासी महिला आहे, त्यांना माहीत आहे एवढं 50-60 लोक एकत्र येऊन त्या महिलेला मारतात. पण ती महिला मरून गेली अशी तरी ती म्हणून गुन्हा दाखल नसता केला, गेली ती अचानक मृत्यू झाला असं बोलले असे तुम्ही लोक. म्हणजे माणूस मेल्यानंतरही गुन्हा दाखल होणार नाही, जिवंतपणे दाखल होतं तर मेल्यावरती काय होणार आहे गुन्हा दाखल. आणि त्यांना समजून सांगितलं व्यवस्थित, त्या महिलेला मारलंय, तिचा डोळा फुटलाय, उद्या डोळा हा फुटून गेला असता तर इथं लागलेले खूप लागले, उद्या तिचं इथं आतमधून काही इजा झाली असेल त्याची पण आपल्याला दवाखान्यात चौकशी करावं लागलं, भविष्यात तिला त्रास नको. तरी हे निष्काळजीपणासारखे वागतात. म्हणजे असे पोलीस प्रशासन असेल तर कधी जनता सुरक्षित राहणार नाही. अशाच पोलीस प्रशासनाच्या वरद असताना असे गुंड सुभाष गायकरांसारखे माज करतात. त्यामुळं त्यांना विनंती केली तुम्ही गुन्हा दाखल करा, त्यांनी गुन्हा दाखल करायची प्रोसेस चालू केलेली.
बाकी भाऊ खरं तर तो व्हिडिओ व्हायरल झाला, त्याच्यामध्ये स्पष्ट दिसते त्या महिलेला धक्काबुक्की झाली, युवकांना मारहाण करताना दिसतंय. व्हिडिओ व्हायरल झाला तरी देखील तुम्हाला इथपर्यंत काय यावं लागलं? कारण आमच्या तालुक्यामधले आदिवासी नेते हे शेंड आहेत, हे त्या सिस्टमचे गुलाम झालेले आहेत. कारण त्यांना फक्त 9 ऑगस्ट आदिवासी जागतिक दिन दिसतो, तेव्हाच फक्त लोकांना गाड्या पाठवायच्या आणि कार्यक्रमाला बोलवायचं. पण जो मतदार राजा तुमच्यासाठी दिवस रात्र एक करतो, ऊन वारा पाऊस न बघता तुमच्यासाठी धावतो, त्याच्यावरती जेव्हा संकट येतं तेव्हा त्या मतदारासाठी कोणताही आदिवासी समाजाचा किंवा कोणताही लोकप्रतिनिधी येत नाही. ही खूप मोठी खेदाची बाब आहे. आणि आमचे लोक सुस्ताडासारखे झोपलेत, त्यांना काही घेणं नाही समाजाची. फक्त निवडणुका आल्या, समाजात जायचं आणि समाजाची दिशाभूल करायची. त्यामुळं त्या आदिवासी लोकप्रतिनिधींनी जागं झालं पाहिजे. जसं आपण हक्काने त्या मतदार राजाच्या दारात जातो, आदिवासी समाजाच्या दारात जातो, तसं त्यांना न्याय देण्याचं काम पण त्यांनी केलं पाहिजे. आणि ही सगळी घटना या आदिवासी लोकप्रतिनिधींमुळेच घडती. कारण हे आदिवासी लोकप्रतिनिधी झोपलेले आहेत, जागे नाहीत, त्यांचं समाजाकडे लक्ष नाही. त्याच्यामुळं खऱ्या अर्थाने आदिवासी ज्ञान होते. जर मला खरंच खऱ्या अर्थाने, मी मगाच सांगितलं भाषणामध्ये, मला इथं आल्यावरती आदिवासी हृदय सम्राट निसर्गवासी माननीय नामदार मधुकरराव पिचड साहेब यांची खरंच आठवण येते. का ते असताना अशा घटनाकडे घातल्या नाही. त्यांनी या तालुक्यातील सर्व समाजाला समाज म्हणून एकत्र घेतलं, बहुजन समाज म्हणून अखंड त्यांनी एकत्र ठेवलं. कधीच जातीपातीत त्यांनी वाटलं नाही. त्यांनी माझा अकोले तालुका हा कुटुंब आहे, हा परिवार आहे, त्याच्यात आटलेल्या 18 पकड जाती जमाती ह्या सगळ्या माझ्या आहेत असा म्हणून त्यांनी हा तालुका एकजूट ठेवण्याचं काम केलं. परंतु त्यांच्यानंतर आज या तालुक्याची दयनीय अवस्था झालेली, वाट लागून गेलेले, जातीत पातीत भांडणं सुरू झालेले आहेत आणि असे गुंड तयार झालेले आहेत. त्या काळात जर असे गुंड असते, साहेबांनी कधीच अशा गुंडांना पाठीशी घातलेलं नसतं आणि सजा दिली असती. त्यामुळं खरंच पिचड साहेबांसारखा नेता या तालुक्याला घडला, माझा अभिमान आहे आणि स्वाभिमान आहे की त्यांची खरंच मला या निमित्ताने आठवण येते. आता हे आंदोलन त्या आदिवासी महिलेवरती झालेल्या मारहाणीच्या विरुद्ध असून त्या आरोपीला तात्काळ गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी यासाठी हे आंदोलन होतं. आणि आम्ही तशा प्रकारे निवेदन पण दिलेलं आहे. जर अटक झाली नाही तर आम्हाला मोठ्या प्रमाणे आंदोलन करावं लागेल. देशातील नाही, देशातील सगळ्या राज्यात हे आंदोलन पेटतं ठेवू आम्ही. महाराष्ट्रात नव्हे तर देशात हे आंदोलन चालू.